अजंठा कॅटमरान बोटींचा प्रवासी वाहतूक परवाना निलंबित. मंत्री नितेश राणेंकडून प्रवासी वाहतुकीवर निर्बंध. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल. सीएमओसह पोलीस अधीक्षक जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा धमकीचा मेल मिळाला. पालघरच्या बहाडोली इथं पाईपलाईन फुटली. वसई विरार पालिकेला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. मोठ्या प्रमाणावर पाणी वाया. छत्रपती संभाजीनगरमधलं तापमान 41 अंशांवर. उन्हाळ्यात फ्रीज, एसी आणि कूलरच्या खरेदीमध्ये वाढ. दिवसाला 500 इलेक्ट्रॉनिक वस्तूंची होतीये खरेदी. छत्तीसगडमध्ये पुन्हा चकमक. आतापर्यंत चकमकीत 3 नक्षलवादी ठार. सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद्यांकडनं शस्त्र आणि स्फोटकं केली हस्तगत. अहिल्यानगरमध्ये आमदारांच्या समोरच हनुमान रथ मिरवणुकीमध्ये राडा. आयोजक आणि ढोल वादकांमध्ये झाला राडा. पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. बदलापूरमधल्या अनधिकृत शाळा आणि कॉलेजेसवर गुन्हा दाखल. अनधिकृत शाळा आणि कॉलेजेस बंद करण्यासाठी नोटीस बजावून सुद्धा त्या सुरू ठेवल्यानं दाखल केला गुन्हा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.